ऑफिशियल सामन्याकडे, ज्या ठिकाणी सामन्याला सुरुवात होणार. हर्षद मुंडे त्या ठिकाणी समालोचन कक्षात सज्ज झालाय आणि आपण काउंटडाऊन घेतोय. सो लेट्स काउंटडाऊन बिगिन. 10, 9, 8, 7, 6, 5, 4, 3, 2, 1. लेट्स प्ले. चौथ्या दिवसाची सुरुवात. ऐकूया वैभव अंबुकर जेव्हा गोलंदाजीसाठी आहे. मैदानामध्ये सामना रंगलाय रेवदंडा रॉयल्स विरुद्ध मापगाव मार्वल्स. हर्षद मुंडे यांना ऐकूया. थँक्यू सो मच. संदीप सरांचा आवाज आपण ऐकत होतो. एक भव्य दिव्य स्पर्धा आपण पाहतोय. अगदी संपूर्ण रायगडाचं लक्ष वेधून घेणारी स्पर्धा PNP चषक 2025च्या या भव्य आणि दिव्य दुसऱ्या पर्वामध्ये मैदानाच्या चहूबाजूचं सर्व क्रीडा रसिक, मैदानाच्या आतमधले सगळेच गुणवान खेळाडू, व्यासपीठावरती उपस्थित आमचे आदरणीय मान्यवर आणि त्याचबरोबर प्रोलिंक या वाहिनीवरती जुळलेले सगळेच लाईव्ह प्रेक्षक, सर्वांचं हार्दिक स्वागत आहे. आजच्या दिवसाची पहिलीच मॅच. पहिला बॉल सिंगल देणारा राहिला. दुसरा चेंडू अडवा बॅटने खेळत असताना शंतनू अष्टूकर मैदानाच्या आतमध्ये सलामीसाठी दाखल झालेला पाहायला मिळेल. त्यांच्या साथीला खेळत असताना आपण जर पाहिलं तर कमलाकर दादले मैदानाच्या आतमध्ये ही जोडी मैदानावरती दाखल झाली आणि त्याच वेळेला गोलंदाजीसाठी वैभव बॉलिंगसाठी आले. पहिले 2 बॉल मात्र आपण जर पाहिले तर वैभव यांच्या माध्यमातून अव्वल दर्जाचे इकडे हाताळलेले पाहायला मिळतात. एक महत्त्वपूर्ण स्पर्धा, ज्या स्पर्धेनं संपूर्ण रायगड जिल्ह्याचं नवे महाराष्ट्राचं लक्ष वेधून घेतलंय. त्या दरम्यानचा पुढचा बॉल टप्पा पडलाय. बॅट फिरवण्यात आली आहे. बॅट बॉलचा संपर्क पुन्हा राहिला नव्हता. शरीरावरती आदळत असताना तिकडे लेग बाईच्या स्वरूपामध्ये एक धाव स्कोरकार्डवरती प्लस होतीये. त्या एकेरी धावेच्या साह्यानं संघाचा धावफलक 2 आकड्यावरती. शांत आणि त्याच वेळीची संयमी सुरुवात. दुपारचं सत्र, खेळपट्टीचा अंदाज नाहीये. मैदान सुंदर. अगदी सगळ्याच्या सत्रामध्ये गुड्डा सर आल्या चर्चा झाली की ही खेळपट्टी नक्की आज या स्पर्धेला सुरुवात होते की या स्पर्धेचा 4था दिवस आहे. कारण की सुंदर लाभक खेळपट्टी, अगदी त्या खेळपट्टीची दुरुस्ती. मी त्या पिच रिपोर्टर यांचं कौतुक करेल की अव्वल दर्जाची खेळपट्टी. इकडे मात्र खेळाडूंसाठी पर्वणी आहे, मग बॅटर असेल किंवा मग तो बॉलर असेल. समोरचा बॉल बॅकफुटला जात असताना कट करायचा होता. बॉल बॅकफुट पॉईंट आणि त्याचबरोबर मिड ऑफच्या दिशेला प्रस्थान होईल. तिथे 2-3 क्षेत्ररक्षक पोहोचताना पाहायला मिळाले. चांगल्या दर्जाची फिल्डिंग होतीये. पाहता अजून एक धाव स्कोरकार्डवरती तिकडे मिळताना पाहायला मिळेल. एक धावेनं सुरुवात या सामन्याला मात्र केली जाते. कारण की पहा, मैदानाचा अंदाज नाहीये, या स्पर्धेचा तेवढा अंदाज नाहीये. कारण की या स्पर्धेचा अंदाज लावताच येणार नाहीये. कारण की YouTube वाहिनीवरती जे प्रेक्षक वर्ग पाहतात त्यांनाही मॅचचा आनंद घेताना पाहायला मिळतात. अगदी 12 कॅमेऱ्यांच्या साथीने ही स्पर्धा कव्हर केली जाते. आडवा बॅटनं शंतनू अष्टीवकर, त्याच्या बॅटमधून आक्रमण झालंय या मॅच मधील पहिल्या डावातील पहिला सिक्सर. खेळांचा खेळ हा आला रंगाला, चौकारी षटकारांचा हा बोलबाला, चौकारी षटकारांचा हा बोलबाला. जरी गाव छोटा तरी घाव मोठा, खेळूया डाव नवा. पहिल्या डावातील पहिलाच मोठा धमाका शंतनू अष्टीवकरच्या बॅटमधून येताना पाहायला मिळाला. रोह्यातून येत असताना चांगलं क्रिकेट आता मात्र अलिबाग नगरीमध्ये खेळायच्या 3 तालुक्यांना एकत्रित आणणारी स्पर्धा. सेन्सिबल क्रिकेट दाखवून दिलंय. चांगल्या दर्जाचा स्ट्रोक मैदानाच्या आतमध्ये. पहा, षटकाराला चांगल्या चेंडूचा सन्मान आणि खराब चेंडूचा समाचार हा घेतलाच पाहिजे. आणि तेच समीकरण मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय. जसं हाफ ट्रॅकर आला त्याला मैदानाच्या बाहेर फेकलं, जसं समोर बॉल आला की जाणीव होती की या बॉलची जर याच्यावरती मोठं आक्रमण चढवण्याचा प्रयत्न जर झाला तर मात्र यदाकदाचित अंगलटी येऊ शकतो. धावा आल्यात, धावा इथून पुढे घेऊन जायच्यात तर खेळपट्टीवरती आपल्याला उभं राहणं अपेक्षित आहे. आणि तेच कामकाज बजावत असताना पहिल्या षटकाचा खेळ पाहता संपुष्टात आलाय. आणि पहिल्या षटकाचा खेळ संपल्यानंतर अद्याप बिनबाद 9 धावा धावफलकावरती पाहायला मिळतात. सुरुवात चांगली झाली आहे. 9 धावा धावफलकावरती आतापर्यंतच्या पाहायला मिळतात. एकंदरीत आपण जर पाहिलं ना तर ज्या गोष्टीला आपण म्हणतो की मग ती स्वप्नवत सुरुवात अपेक्षित आहे, ड्रीम स्टार्ट गरजेची आहे. आणि ती ड्रीम स्टार्ट देण्याचं कामकाज मैदानाच्या आतमध्ये शंतनू असतील, त्याच्या साथीला आपण पाहिलं तर कमलाकर आपल्याला पाहायला मिळतात. कमलाकर आणि शंतनू या दोघांना मात्र खेळायचं आहे. महत्त्वाची जोडी खेळपट्टीवरती आपल्याला पाहायला मिळतात. एकंदरीत वैभव यांनी चांगले प्रयत्न केले. पहिले 3 चेंडूंचा विचार केला ना तर ते वैभव यांच्या बाजूने होते. कारण की तिथे बॅटचा फेस ओपन करण्यासाठी संधीच निर्माण करून दिली नव्हती. पण तदनंतर जसे शंतनू स्ट्राईकला आले, हाफ ट्रॅकर बॉल त्याच्यावरती सिक्सर आला आणि या मॅचला ऑन करण्याचं काम केलं. पहिला डाव सुरू झाला आणि पहिल्या पॉवर प्लेच्या षटकामध्ये धावा अपेक्षित आहे. तर धावा यायला सुद्धा सुरुवात झाली आहे.
दुसऱ्या षटकाला सुरुवात केली जाईल. अक्षय कांबळी पहिलाच बॉल, यष्ट्यांचा वेध, ज्या यष्ट्या दाखवल्या ना त्या वाकवल्या सुद्धा. पहिल्या विकेटचं पतंग, पहिला धक्का, फलंदाज बाद. ही रायगडाची शान, शेका पक्षाचा मान, तरुणाईचा सन्मान, PNP चषक. पहा, अगदी आपण जर पाहिलं तर अलिबाग तालुक्यामधील आपण जर पाहिलं तर नवगाव गावाला बिलॉंग करत असताना आपण सातत्यानं कमलाकर दादले यांना पाहिलं. त्यांनी त्यांचा हंगाम ज्याच वेळेला त्यांचा कालावधी आपण पाठीचा गेला तर आपण जर पाहिलं तर लेजंडरी क्रिकेटर, अनुभवाचा खेळ हा सातत्यानं त्यांच्या माध्यमातून पाहायला मिळाला. पण जसं मुरुडचा यंग टॅलेंटेड खेळाडू समोर आला ना, बॅटचा फेस ओपनच करता आला नाही. ज्या वेळेला त्यांचा वेग, त्यांची अचूकता, अगदी मुरुड तालुक्याला बिलॉंग करत असताना साळाव त्याचं गाव आणि त्या गावातून येत असतानाच PNP चषकामध्ये माझ्या नावाची चमक धमक मलाही सोडायची. जसा पहिला बॉल मिळाला त्यानं लाईन, लेंथ आणि त्याच वेळेला मिरिटवरती बॉल समोरच्या दिशेला फेकत असताना यष्ट उद्ध्वस्त करण्यात आल्यात. मोठी विकेट त्यांना पाहायला मिळाली अक्षय कांबळी. आणि त्याच वेळेला आपण जर पाहिलं तर आता नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये या टीमचा अगदी मोरक्या म्हणू शकतो किंबहुना टीमचा कॅप्टन आपल्याला पाहायला मिळेल. आणि ज्यानं सातत्यानं आपण जर पाहिलं तर चांगल्या दर्जाचं क्रिकेट या अलिबाग तालुक्यामध्ये खेळून दाखवलंय, तोच खेळाडू आदिल कुरेशी मैदानाच्या आतमध्ये दाखल झालाय. आपण पाहतोय अगदी आदिल कुरेशी मैदानाच्या आतमध्ये तळगावाला बिलॉंग करतात, आज खेळपट्टीवरती आलेत. अगदी हे महत्वाचं आहे ना, 3 तालुके एकंदरीत आले. 3 तालुक्याचे खेळाडू जेव्हा गावं मर्यादित खेळतात तेव्हा एकमेकांच्या विरोधामध्ये मग गावासाठीचं क्रिकेट खेळतात. आज मात्र वेगवेगळ्या संघ मालकांसाठी मैदानावरती ते सुद्धा उतरलेले पाहायला मिळतात. एका बाजूला टीम मापगाव मार्बल्स पाहायला मिळतील, त्यांच्या विपक्षामध्ये रेवदंडा रॉयल्स. आणि त्याच वेळेला जशी गोलंदाजीसाठी आपण जर पाहिलं तर रेवदंडा रॉयल्स सज्ज झालेत ना, त्यांचा रॉयल कारभार बॉलिंगमध्ये दिसायला लागलाय. चांगली बॉलिंग राहिली आहे. षटकातील पुढचा बॉल अक्षय कांबळी, पंचांच्या डावा एस्टीनं समोर आदिल कुरेशी पाहायला मिळतील. बागफुटला गेले, चांगल्या दर्जाचा फटका पाहायला मिळतात. सिंगल घ्यायची आहे हे माइंडसेट करून आले होते की बॉल मग समोरचा कसा येऊ, सिंगलवरती भर द्यायचा, जास्तीचं स्ट्राईक आपण पाहिलं तर शंतनूला आणायचं, कारण की तो पहिल्या षटकामध्ये या खेळपट्टीवरती उभा होता. त्यानं खेळपट्टीचा अंदाज घेतला आणि किंबहुना त्याच्या बॅटमधून सिक्सर सुद्धा आलाय. हे महत्वाचं आहे या स्पर्धेसाठी. सिक्सर सुप्रेमोचे बॉल आणि त्याही पलीकडे या स्पर्धेचं वैशिष्ट्य रायगड जिल्ह्यामध्ये प्रथमच अशी संकल्पना टेप बॉलवरती सुद्धा इकडे मात्र गोलंदाजांचा संघर्ष मैदानावरती पाहायला मिळणार आहे. प्रत्येकाला संधी निर्माण करून दिली आहे. फटका खेळायचा होता, बॅट फिरवली आहे शंतनूनं, बॅट बॉलचा संपर्क नाहीये, पंचांनी कवलाय. हा बॉल ऑब्स्टिकला मिस करत असताना बराच बाहेर निघालाय आणि होय तो अवंतर स्वरूपाचा आहे. व्हाईट बॉलची घोषणा मैदानाच्या आतमध्ये झाली आहे. अतिरिक्त सिंगल स्कोर कार्ड वरती प्लस केली जाते आणि त्या अतिरिक्त धावेनं संघाची धावसंख्या धावफलकावरती आपण पाहतोय 11 धावा. 11 धावा धावफलकावरती पाहायला मिळतात. पहा, आमच्यापर्यंत माहिती सुद्धा पोहोचली की या स्पर्धेचे संपूर्ण हा 60वा वाईट होता. पहा, हे महत्वाचं आहे. सगळे अपडेट्स इकडे मात्र दिले जातील. धरणी गुरुजी यांचे सुद्धा कौतुक करावं लागेल. आज ऑफिशियल स्कोरर म्हणून पाहायला मिळतात. एकदा मिळाली दुहेरी धावेसाठी डेंजर झोनकडे आदिल इकडे मात्र धावताना पाहायला मिळाले. शेवटच्या क्षणी बॉलची फेक चांगली झाली आहे आणि त्याच दरम्यान शाकिबचं बॅकअप पाहायला मिळेल. पाहता पाहता 2 धावा तिथे कंप्लीट करण्यात आल्या. दुहेरी अंकाच्या साह्यानं टीमचं धावफलकावरती 13 धावा पाहायला मिळतील. सुरुवात मात्र चांगल्या दर्जाची होताना पाहायला मिळते. दोन्ही बाजूनं संघर्ष मोठा चालू आहे. प्रत्येकाला आज स्वतःला सिद्ध करायचं आहे. PNP चषक म्हटलं ना की मग रोह्याच्या कोपऱ्यातून आज आपण पाहिलं तर प्रेक्षक वर्ग प्रत्येक जण आपण पाहिलं तर रोहेकरांना सपोर्ट करण्यासाठी इकडे आले. तिकडे आपण जर पाहिलं तर मुरुड तालुक्याचा विचार केला तर तिकडून तळागाळातील खेळाडू जसे इकडे आले ना त्यांचे पाठीराखे अलिबाग नगरीमध्ये पोहोचले. अलिबाग तालुक्यातील काही खेळाडू कानाकोपऱ्यातून आले, त्यांचे पाठीराखे या आज कुरुळच्या मैदानावरती इकडे दाखल झालेले पाहायला मिळतात. पुढचाच बॉल फुल टॉस समोरच्या दिशेला खेळलाय. लॉंग ऑनला क्षेत्ररक्षक आहेत. क्षेत्ररक्षण मात्र चांगलंच झालंय. एक धाव तिकडे मिळताना पाहायला मिळते. एकेरी धावेच्या साह्यानं टीमची धावसंख्या पुढे सरसावत असताना तब्बल 14 धावा. पहा, 14 धावा खूप महत्त्वाचा विषय राहिला आपल्या रायगडासाठी, कारण की आपला जो आपण म्हणतो ना की रायगड किल्ला महाराष्ट्राची शान आहे, तो रायगड किल्ला त्या किल्ल्याला बांधायला जवळजवळ 14 वर्ष लागली गेली आणि तो 14 आकडा स्कोरकार्डवरती सुद्धा लागलाय. तेवढं कणखर बनावं लागेल. रायगड किती कणखर आहे. यावेळीचा बॉल समोरच्या दिशेला खेळलाय. मिड विकेटमध्ये बॉल प्रस्थान होताना पाहायला मिळते. क्षेत्ररक्षक तिकडे मिस झाले. बॅकअप मिळेल पण टदवर मात्र आपण जर पाहिलं तर पाहता पाहता या 2 धावा कंप्लीट झाल्या.
बघा मैदानावरती खेळत असताना क्षेत्ररक्षकांवरती दबाव आहे, बॅटरवरती दबाव आहे, कारण की या स्पर्धेचं जे आयोजन झालंय मैदानाच्या चहूबाजूला जे प्रेक्षक वर्ग या स्पर्धेवरती जेवढं नितांत प्रेम दाखवतात ना, हे महत्त्वाचं आहे. ताईंचं कौतुक करावं लागेल. क्रिकेटवरती खूप सारं प्रेम, सातत्यानं सामाजिक कार्य आणि सगळ्यांच्याच पाठीशी अगदी आपण जर पाहिलं तर मायेचा हात देण्याचं कामकाज हे मात्र ताईंच्या माध्यमातून केलं गेलंय. यावेळीचा बॉल स्क्वेअर लेगच्या दिशेला खेळायचा होता, शॉर्ट स्क्वेअर लेगला फिल्डिंग चांगली होताना पाहायला मिळते. त्या दरम्यान आपण पाहिलं तर 1 धाव स्कोरकार्डवरती मिळेल. तर एकेरी धावेच्या साह्यानं षटक क्रमांक दुसरं मात्र संपुष्टात येताना पाहायला मिळालं आणि 2 षटकांचा खेळ संपल्यानंतर संघाची धावसंख्या धावफलकावरती आपण जर पाहिली तर तब्बल 17 धावा, 8.50च्या सरासरीनं बॅटिंग चालू आहे आणि एकंदरीत आपण जर पाहिलं तर धावा सातत्यानं पुढे नेण्याचा प्रयत्न खूप सारा महत्त्वाचा चालू आहे. 2 षटकांचा खेळ संपला. मी लक्ष वेधन त्वरा करायचा आहे. येस, PNP बॉल, टेप बॉलचा वापर मैदानाच्या आतमध्ये षटक क्रमांक 3 साठी इकडे केला जाईल. तिसरं षटक आपल्याला पाहायला मिळेल. आता स्किमोन आपण पाहिलं तर मैदानावरती उतरताना जास्तीचं प्लॅनिंग या गोष्टीसाठी आता होतं ना की टेप बॉलवरती बॉलर कोण येणार, मग त्याच्याकडे कशा पद्धतीने विश्वास दाखवला जाणार, तो गोलंदाज कशा पद्धतीने गोलंदाजी करेल, त्या बॉलचा प्रत्येकाला अंदाजच नाहीये, कोणी सरावही जास्तीचा केला नाहीये. ISPL आपण पाहिले, ISPL मध्ये टेप बॉलचा वापर झाला आणि तदनंतर यदा कदाचित आज PNP चषकामध्ये. हे महत्त्वाचं आहे कारण की या स्पर्धेनं नवीन ट्रेंडच बनवले. ट्रेंडचा विषय आला की आम्ही गुड्ड्या जाधव सरांकडे जास्तीचं लक्ष देतो, कारण की रोहा तालुक्यातून आपण जर पाहिलं तर सध्या आपण पाहिलं संदीप जगे सरांची सुद्धा व्हिडिओ त्यांच्या समवेत व्हायरल होताना पाहायला मिळाली आहे. मग टेप बॉलवरती बॉलर कोण असणार, मग बॅटिंग करत असताना 6 बॉल 19 कोण मारणार, या सगळ्या गोष्टींचा विचार केला ना आपण तर सगळ्यांचंच लक्ष या PNP चषकाकडे आलंय की या स्पर्धेने एक ट्रेंड आणलाय तो टेप बॉलचा. तो ट्रेंड संपूर्ण महाराष्ट्रभर चालल्याशिवाय राहणारच नाहीये, कारण की क्रिकेटमध्ये असा कोणताही ट्रेंड आला तो फॉलो झाला नाही असं म्हटलं जाणार नाहीये. कारण की मग मैदानाच्या आतमध्ये आपण जर पाहिलं तर येत असताना सातत्यानं आता रीलचा ट्रेंड आला. मग 12 कॅमेऱ्यात म्हणजे रील तर प्रत्येक खेळाडूच्या व्हायरल होताना पाहायला मिळतात आणि त्याच वेळेला या स्पर्धेतील प्रत्येक खेळाडू हा मात्र तळागाळातील येत असताना त्याच्या नावाचा बोलबाला या स्पर्धेमध्ये झालेला आपण पाहिलाय. येस, पहा म्हणजे टेप बॉलनं काय दिलं तर जर तुम्ही संघर्ष केला तर मेडनवर सुद्धा टाकता येते आणि जर तुमच्याकडून लाईन लेन मिस झाली ना तर 24 धावा सुद्धा खर्च होतात आणि या स्पर्धेनं तेच दिलंय. या स्पर्धेमध्ये मेडनवर सुद्धा टेप बॉलवरती आली आहे आणि त्याच टेप बॉलवरती 24 धावा सुद्धा आलेल्या आपण पाहतोय आणि त्याच तिसऱ्या षटकासाठी आपण पाहतोय वैभव कांबळी यांच्यावरती विश्वास दाखवला गेलाय. अलिबाग तालुक्याचं क्रिकेट चांगलं खेळलं या खेळाडूंना. टेप बॉलचा अनुभव तेवढासा त्याच्या पाठीशी नाहीये, पण आता टेप बॉल फेकावा लागतोय. षटक क्रमांक 3 साठी पहिलाच बॉल फेस करण्यासाठी बॅटर समोर येताना पाहायला मिळतात आदिल कुरैशी. पहिलाच बॉल, टेप बॉलचा बॉल हवेत खेळलाय. बॉल लॉंग लेग आणि त्याच वेळेला फाईन लेगच्या दिशेला टर्न होताना पाहायला मिळेल. 1 धाव मिळते. दुसऱ्या धावेसाठी प्रयत्न चालू झाले. 2 धावा पूर्णही झाला. पाहता पाहता दुहेरी अंकाच्या साह्यानं टीमची धावसंख्या पुढे सरसावत असताना पाहायला मिळते. संघाचं धावफलक 19 आकड्यावरती. 19 आकडा खूप इम्पॉर्टंट राहिला महाराष्ट्रासाठी. अगदी 19 फेब्रुवारी 1630 छत्रपती शिवाजी महाराजांचा जन्मदिवस, PNP चषकाचा पहिला दिवस, हे महत्त्वाचं राहिलंय. आणि आपण म्हणतो ना की जगात भारी 19 फेब्रुवारी आणि त्या 19 फेब्रुवारीला PNP चषक हे आपण जर पाहिल्या तर या सगळ्या गोष्टी आहेत ना त्या मात्र लक्ष वेधून घेणाऱ्या राहिल्यात. पुढचाच बॉल आडवा बाटणं, समोरचा स्ट्रोक. टेप बॉल वरती सुद्धा मीही आक्रमण चढवू शकतो, ताकद भरा. सिक्सर. खेळांचा खेळ हा आला रंगाला, चौकारी षटकारांचा हा बोलबाला, चौकारी षटकारांचा हा बोलबाला. जरी गाव छोटा तरी घाव मोठा, खेळूया डाव नवा. ही रायगडाची शान, शेखा पक्षाचा मान, तरुणाईचा सन्मान. इकडे मात्र आपण जर पाहिलं ना तर या स्पर्धेचे वैशिष्ट्य सुद्धा राहिले आहे. टेप बॉल खेळला गेला या स्पर्धेमध्ये, पण टेप बॉल वरती पहिला सिक्सर मारण्याचा बहुमान रोह्यातून येत असताना जय पाटणकरच्या बॅटमधून पाहायला मिळाला. तोही रोह्याचा बाहुबली राहिला. आता अलिबागचा बाहुबली मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय. नाव त्याचं आदिल कुरैशी आहे. त्याच्या बॅटमधून आजच्या दिवसाचा पहिला सिक्सर आलाय तो टेप बॉल वरती. टप्पा पडला, बॉल हातभर वळण, काटाच बदललाय, बॅटला ब्रश सुद्धा झालाय. यष्ट्यांच्या मागे सर्वाधिक सुंदर झेल सुद्धा पकडलाय. विकेट आलीये आदिल कुरैशी बाद. ही रायगडाची शान, शेखा पक्षाचा मान, तरुणाई
तरुणाईचा सन्मान PNP चषक. ऍक्शन रिप्ले ऑन स्क्रीन पहा काय झेल पकडला. बाबू यांचं कौतुक करेल. नाव हे निश्चितपणे जयेंद्र बलकवडे म्हणून आपण पाहिलं तरी अष्टांच्या मागे खेळाडू आपल्याला पाहायला मिळतात. बाबू या नावाने त्यांची प्रसिद्धी आहे. पण त्याच वेळेला बॅटर विनंती करेन मैदानावरती आपण वेगात या. वेळ जास्तीचा खर्च करायचा नाहीये. महत्वाची झेल काय झेल पकडला आणि तदनंतर सेलिब्रेशन होणं इम्पॉर्टंट होतं. कारण की अशा पद्धतीचा झेल तुम्ही पकडला जातं. सातत्यानं म्हटलं जातं ना की अशा पद्धतीच्या कॅचेस पकडल्या जात नाही तर चिपकल्या जातात. मी म्हणेन ही कॅच पकडली आहे. खूप संघर्ष झाला एस्टनच्या मागे. जसा बॉल आला बॉलनं जसा काटा बदलला ना त्यावेळेला कीपर सुद्धा आपण जर पाहिलं तर तेवढे चपल होताना पाहायला मिळाले. आणि मग त्यांच्या माध्यमातून टिपला जाणारा हा झेल खूप सारा महत्त्वाचा पाहायला मिळाला. त्याच वेळेला मोठी विकेट संघाचा सरसेनापती ज्याच्या बॅटमधून धावा येत होता जो खेळपट्टीवरती उभा राहिला असता तर चांगल्या पद्धतीच्या धावा पाहायला मिळाल्याच असत्या. पण तोच खेळाडू मैदानाच्या बाहेर आला. त्याचं नाव आदिल होतं आणि लगेच नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये प्रणित म्हात्रे दाखल होताना पाहायला मिळतात. प्रणित म्हात्रे मैदानावरती आले. त्याआधी आदिल कुरैशी 6 बॉलमध्ये 12 धावांचा खेळ त्यांच्या बॅटमधून झाला. त्या पलीकडे पहिली विकेट जर आपण पाहिली ना तर कमलाकर तादले मैदानावरती खेळत होते. त्यांच्या माध्यमातून 3 बॉल खेळले गेले. 2 धावा त्यांनीही जोडल्या. म्हणजे जो कोणी मैदानावरती बॅटर येईल ना त्याच्या बॅटमधून धावा येणं अपेक्षित आहेत. मग त्या धावा कशाही येऊ किंवा बॅटिंग करत असताना टीम आपण जर पाहिलं तर मापगाव मार्वल्स म्हणत असेल की वाईड नो षटकार चौकार सिंगल डबल या धावा येणं गरजेचं आहे. मग त्या धावा कशाही येऊ आणि त्यासाठीचेच प्रयत्न मैदानाच्या आतमध्ये केले जातात. बॉलिंग चांगली राहिली आहे. वैभव कांबळीनं कमबॅक केलं आहे. त्याही वेळेला किमान आपण म्हणू शकतो हा पलटवार मैदानाच्या आतमध्ये झाला आहे. त्याच्या बॉलिंग मार्कवरती पहिल्या 2 चेंडूमध्ये त्यांना 8 धावा खर्च केला. तिसऱ्याच बॉलवरती विकेट मिळाली आहे. कॉन्फिडन्स लेवल हाय झाली असेल. कारण की जर समोरचा बॅटर षटकार मारतोय आणि त्याला आपण बाद करतोय मग आत्मविश्वास हा मात्र खूप सारा दुणावला असावा. आडवा बॅटने खेळायचा. स्ट्रोक तर खेळला गेला मिड विकेट आणि त्याच वेळेला मात्र आपण जर पाहिलं तर लॉंग लेगच्या दिशेला बॉल प्रस्थान होताना पाहायला मिळेल. एक धाव तिकडे स्कोरकार्डवरती प्लस केली जाते. त्या एकेरी धावेच्या सहाय्यानं टीमची धावसंख्या धावफलकावरती येत असताना 26 धावा धावफलकावरती 26 धावा स्कोरकार्डवरती आहेत. 2 फलंदाज बाद झालेत आणि आता मैदानावरती 2 फलंदाज जे आहेत ना ते मात्र रेवदंड रॉयल्स या टीमसाठी आपण जर पाहिलं तर रेवदंड रॉयल्स या टीमच्या विरोधामध्ये खेळत असताना कशा दर्जाचा खेळ करतील या सगळ्या गोष्टींकडे लक्ष वेधून घेतलंय या दोन्ही फलंदाजाने. बॉलिंग चांगली आहे. वैभव कांबळी मात्र कमबॅक करतात. 4 बॉलमध्ये त्यांनी आतापर्यंत 9 धावा खर्च केला. मोठी विकेट आदिल कुरैशी यांना मात्र बाद केले. पुढचा बॉल हा ट्रॅकर आहे. फटका फसलाय. क्षेत्ररक्षक लॉंग ऑनला. तिकडे अक्षय कांबळी कोणतीही चूक करणार नाहीयेत. वेल जज. एक सुंदर झेल मैदानाच्या आतमध्ये. मोठा तिसरा धक्का. सलामीवीर शंतनू अस्टिवकर मैदानाच्या बाहेर. ही रायगडाची शान PNP चषक. शिखा पक्षाचा मान PNP चषक. तरुणाईचा सन्मान PNP चषक. हर्षद आपण पुढच्या टॉससाठी फक्त एक पहिला कॉल देऊन ठेवूया. कुर्डूस किंग आणि अलिबाग सुपर किंग यांच्यामध्ये सामना होईल. संघमालक असणारे स्वर्गीय प्रमोद ठाकूर यांच्या स्मरणार्थ हा सामना अर्थातच संघ सहभागी झालेला पाहायला मिळतो. कुर्डूस किंग ज्याचे संघमालक नरेशजी म्हात्रे, विलास म्हात्रे, शैलेश पाटील, विवेक ठाकूर यांना खूप साऱ्या शुभेच्छा. कर्णधार मंदार म्हात्रे उपस्थित झाला असाल तर आपण पहिली इनिंग संपल्यानंतर टॉस बॉक्समध्ये लगेच यायचं आहे. अलिबाग सुपर किंगचे संघमालक संदीपजी कीर आणि आर्यन चव्हाण यांना सुद्धा आम्ही मनपूर्वक शुभेच्छा देतो. आणि संघाचा कर्णधार पंकज जाधवला विनंती असेल की पहिल्या हाफनंतर लगेचच आपण टॉस बॉक्समध्ये यायचं आहे. विजय ठाकूर, शैलेश पाटील, नरेश म्हात्रे, विलास म्हात्रे, ऐकूया पुन्हा एकदा हर्षद मुंडे यांना. मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय शंतनू बाद झाल्यानंतर माहीत दाखल होताना पाहायला मिळतात. महत्वाचे खेळाडू आहेत. माहीत अगदी सोगाव गावाला बिलॉंग करतात. आता मैदानावरती आलेत. पुढचा बॉल फटका चांगला खेळलाय. आले मैदानावरती जरूर फटका हवेतच खेळलाय आणि क्षेत्ररक्षकाला शोधूनच काढले. ज्या पावली मैदानाच्या आतमध्ये आले त्या पावली मैदानाच्या बाहेरही गेले. मैदानावरती माहीत आले काय मैदानाच्या बाहेर गेले काय कळलंच नाहीये. विकेट आली आहे. अजून एक धक्का. बॅटिंग करत असताना टीम आपण जर पाहिलं तर मापगाव मार्वल्स या टीमला. रायगडाची शान PNP चषक. शिखा पक्षाचा मान PNP चषक. तरुणाईचा सन्मान PNP चषक.
हर्षद, एक गोष्ट आपण पाहतोय ना, इथं प्रेक्षकांना सुद्धा पारितोषिक आहेत. एक कुपन घ्यायचं आहे लकी ड्रॉच्या माध्यमातून आणि आज 2 प्राइजेस आहेत. पहिल्या दिवशी टी व्ही होता, दुसऱ्या दिवशी मोबाईल फोन दिला आपण, तिसऱ्या दिवशी पुन्हा टी व्ही दिला आणि आज 2 प्राइजेस असणार आहे. जो लकी विनर असेल त्याला मोबाईल असेल आणि दुसरा लकी विनर असेल त्याला ब्लूटूथ स्पीकरसुद्धा आपण देणार आहोत. त्याच्यामुळे आज 2 विजेते लकी ड्रॉच्या माध्यमातून निवडले जाणार आहेत. त्यामुळं सो बी हरी, अर्थातच तुम्ही सर्वांनी घाई करा, लवकरात लवकर ते कुपन खरेदी करा आणि त्याच वेळेला भाग्यवान विजेते होण्याची जी काही तुम्हाला संधी चालून आली त्याचाही लाभ घ्या. आणि हे सामने पाहण्यासाठी आपण उपस्थित झालात त्याबद्दलही धन्यवाद देतो. वळतोय पुन्हा एकदा समालोचन कक्षामध्ये, जेव्हा हर्षद मुंडे त्या ठिकाणी सज्ज आहेत आणि उजव्या बाजूला माझ्याबरोबर लकी ड्रॉचे कुपन त्या ठिकाणी विक्रीसाठी उपलब्ध आहेत. ते लोकेशनसुद्धा तुम्हाला शेअर करतो. ऐकूया पुन्हा एकदा हर्षद यांना. पहा, म्हणजे या स्पर्धेनं प्रत्येकालाच मात्र आपण पहिल्या तर संधी निर्माण करून दिली आहे. ज्यांना खेळण्याची संधी निर्माण करून दिली, स्वतः खेळा, मेहनत करा. तिकडे बाईक आहे, तिकडे 4 व्हीलर आहे. आपण पहिल्या तर म्हणजे बॅटरसाठी सुद्धा ही परवानगीचं आहे. पण प्रेक्षक वर्ग जसे येतात त्यांच्यासाठी सुद्धा आपण जर पाहिलं तर इकडे लकी ड्रॉच्या कुपन सुद्धा पाहायला मिळतात. अक्षय कांबळे आले या तुमचं PNP चषकामध्ये हार्दिक स्वागत आहे. पहिल्याच बॉलवरती मिड विकेटला 6 षटकार. खेळांचा खेळ हा आला रंगाला, चौकारी षटकारांचा हा बोलबाला, चौकारी षटकारांचा हा बोलबाला. जरी गाव छोटा तरी घाव मोठा, खेळूया डाव नवा. थँक्यू. Yes. PNP चषक ही रायगडाची शान, या खेळाडूंचा अभिमान. एक स्पर्धा 3 तालुक्यांच्या उत्कर्षासाठी आणि ही स्पर्धा या अलिबाग नगरीमध्ये आझाद मैदानावरती खेळवली जाते. पहा, हे महत्वाचं आहे. पहिल्या बॉलवरती सिक्सर आला की दबाव निर्माण करायचा, दबाव निर्माण झाला की स्टंप पासून बॉल दूर जाणार आणि तेच चित्र मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतं. व्हाईट बॉलची घोषणा झाली, अवंतर स्वरूपाची धाव मैदानाच्या आतमध्ये मिळते. 33 धावा या स्कोरकार्ड वरती लागताना पाहायला मिळतात. फटका खेळायचा आहे, कहीं पे निगाह है कहीं पे निशाणा. ब्लाइंड स्ट्रोक मैदानाच्या आतमध्ये खेळला जातो. किंवा आपण म्हणतो ना की आता मैदानावरती यदा कदाचित बॅटिंगसाठी येत असताना फलंदाज मैदानावरती ज्यावेळेला दाखल झालेत मुनीर धनसे आणि त्यांच्या साथीला आपण जर पाहिलं तर प्रणित म्हात्रे खेळतात. प्रणित म्हात्रेंना मात्र चांगल्या दर्जाची बॅटिंग करायला सुरुवात केली होती. षटकार आला, तसा वाईड आला, तदनंतर डॉट बॉल आला आणि आता पुन्हा एकदा फटका खेळलाय मिड विकेटच्या दिशेला. एक दर्जेदार 1 बाउन्स चेंडू सीमा पार, चौकार. खेळांचा खेळ हा आला रंगाला, चौकारी षटकारांचा हा बोलबाला, चौकारी षटकारांचा हा बोलबाला. जरी गाव छोटा तरी घाव मोठा, खेळूया डाव नवा. थँक्यू. रायगडाची शान. चौकार मैदानाच्या आतमध्ये येतात. चौकार षटकाराचा बोलबाला होणारच ना, तर प्रत्येकाला सिद्धच करायचं. इकडे प्रत्येकाला मात्र आपल्या नावाचा खेळ दाखवायचा, आपल्या गावाचा खेळ करून दाखवायचा आहे. कारण की जेव्हा तालुक्यातून एखादा खेळाडू येतो, गावातून एखादा खेळाडू आपल्या तालुक्याच्या एका 3 तालुक्याच्या पटलावरती खेळतोय, तर तो गावाचा अभिमान आणि तो मैदानाच्या आतमध्ये खेळतोय. नाव त्याचं प्रणित म्हात्रे. चांगली बॅटिंग करताना पाहायला मिळतात. स्विच हिट, उलटा फुलटा, अगदी आपण जर पाहिलं तर सरळ बॅटनं धावा येतात, उलटी बॅट करण्याचा प्रयत्न सातत्यानं आपण पाहतो ना. टेनिस क्रिकेट विश्वामध्ये जास्तीत जास्त आविष्कारांच्या फटक्यावरती विश्वास दाखवला जातो. काहीतरी नवीन दाखवण्याचा प्रयत्न मैदानाच्या आतमध्ये केला जातो आणि किंबहुना तेच प्रयत्न आता प्रणित म्हात्रे मैदानाच्या आतमध्ये करतात का. त्यांनी बॅट फिरवली आहे पण बॅट बॉलचा संपर्क नाही आहे. चांगल्या दर्जाचा बॉल फेकत असताना मैदानावरती डॉट बॉल. अक्षय कांबळे याही वेळेला बॅट फिरवली आहे, बॉल बॅटचा संपर्क नाही झालाय. तिथे धाव घेण्याचा प्रयत्न मैदानाच्या आतमध्ये. पाहता पाहता एक धाव पूर्ण झाली आहे. एकेरी धावेच्या लेग बाईच्या स्वरूपामध्ये ती सिंगल पाहायला मिळते आणि त्या एका धावेच्या साह्याने टीमची धावसंख्या पुढे सरसावत असताना संघाचा धावफलक हे मात्र 38 आकड्यावरती. 38 धावा धावफलकावरती येताना पाहायला मिळतात. चांगल्या दर्जाची सुरुवात, एक चांगल्या दर्जाचं क्रिकेट या दोन्ही बॅटरच्या माध्यमातून. एकंदरीत मैदानावरती आपण जर पाहिलं तर मुनीर धनसे स्ट्राईकला येताना पाहायला मिळतील. मुनीर यांना मात्र खेळावं लागेल. मुनीर यांना चांगली बॅटिंग करायची आहे आणि एकंदरीत त्या विश्वासानं त्यांना मैदानाच्या आतमध्ये पाठवलंय. खैरा गावाला बिलॉंग करतात. खैरा गावातून येत असताना चांगलं क्रिकेट खेळलंय मुनीरनं. आताही खेळावं लागणार आहे. समोरचाच बॉल खोलात टाकलाय, त्याला समोरच्या दिशेनेच खेळण्याचा प्रयत्न केला. मिडॉनमधून बॉल अगदी लॉंग ऑन पर्यंत पोहोचेल तिथून डीपमधून क्षेत्ररक्षक वेगाने त्यांना पाहायला मिळाले. फिल्डिंग चांगली झाली आहे. पाहता पाहता बॉलची फेक झाली, धाव 1 मिळाली आणि त्या 1च्या साह्यानं षटक क्रमांक 14 संपुष्टात आलंय आणि जसा 4 षटकांचा खेळ संपला टीमची धावसंख्या धावफलकावरती तब्बल आपण जर पाहिलं तर 4 गड्यांच्या मोबदल्यामध्ये
39 धावा धावफलकावरती लागतात. म्हणजे ज्या धावा अपेक्षित होत्या, ज्या धावांचा वेग पुढे वाढणं गरजेचं होतं, त्या धावा येताना तर बघायला मिळाल्यात. 4 षटकाखेर 39 झाला. शेवटच्या षटकामध्ये किती धावा बघायला मिळतील हे सुद्धा पाहणं तेवढंसं गरजेचं आहे. शेवटच्या षटकासाठी कोणत्या गोलंदाजावरती विश्वास दाखवायचा आणि मग जेवढ्या धावा मैदानाच्या आतमध्ये आपण थांबवणार आहोत तेवढा बनवण्याची ताकद आपल्याकडे आहे का, ती क्षमता वापरत असताना मैदानावरती दुसऱ्या डावामध्ये खेळ आपल्यालाही करायचा आहे. या सगळ्या गोष्टींचा विचार मैदानाच्या आतमध्ये कर्णधाराला करावा लागेल. कर्णधारावरती खूप मोठा विश्वास दाखवला गेला आहे. कारण की आपण जर पाहिलं ना तर हे एक कुटुंबच बनवून टाकलंय. आणि मागील काही दिवसामध्ये संदीप सरांनी चर्चा केली होती की रायगडामध्ये अशी स्पर्धा आपल्या भेटीसाठी येणार आहे ना. मागील हंगाम तर झाला, ते पहिलं पर्व होतं. त्या पहिल्या पर्वाचा आपल्या 3 तालुक्यांना गर्व राहीलच, पण आत्ताच्या दुसऱ्या पर्वामध्ये एवढं मोठं गर्व राहील की गर्वानं मान उंच व्हायलीच पाहिजे. आणि त्याच पद्धतीचं आयोजन आपण पाहतोय. खऱ्या अर्थानं आपण सातत्यानं यूट्यूबच्या वाहिनीवरती मोठ्या मोठ्या खेळाडूंना सुप्रीमो खेळताना पाहतो, रतनबुवा चषक सुद्धा आपण पाहतो. पण निश्चितपणे आता आपले खेळाडू गर्वाने सांगतील आम्ही PNP चषक खेळतो आणि त्या स्पर्धेचं आयोजनही त्याच दर्जाचं असतं. आणि निश्चितपणे आज ती स्पर्धा आपण पाहतोय, ज्या स्पर्धेनं टेप बॉलचा ट्रेंड हा पूर्ण रायगडामध्ये आणलाय. पुढचाच बॉल, समोरचा चेंडू पाहायला मिळाला. मिनी हेलिकॉप्टर उडवायचा होता, गोळीच्या वेगानं बॉल चाललाय अगदी सेफ झोनला, स्ट्रेट डाऊन द ग्राउंड. बॉल सीमा पार चौकार. खेळांचा खेळ हा आला रंगाला, चौकारी षटकारांचा हा बोलबाला, चौकारी षटकारांचा हा बोलबाला. जरी गाव छोटा तरी घाव मोठा, खेळूया डाव नवा. ही रायगडाची शान, शेका पक्षाचा मान, तरुणाईचा सन्मान. थँक्यू. PNP चषक. 4 धावा येताना पाहायला मिळतात. पहिल्याच बॉलवरती जयेश मात्र गोलंदाजीसाठी आले. त्यांचं स्वागत चौकारानं. बॅट फिरवली आहे. बॅट बॉलचा संपर्क मैदानाच्या आतमध्ये झालाच नाहीये. तिकडे मात्र आपण जर पहिलं तर पाहता पाहता काय घडलंय, डॉट बॉलची सांगता मैदानावरती पाहायला मिळते. चांगल्या रीतीचा बॉल, कमबॅक कसा करावा, या मॅचमध्ये पलटवार कसा आणावा, या गोष्टीची जाणीव जयेशला जरूर आहे. आणि त्यानं जसा चौकार आला त्याच वेळेला लगेचच मात्र मैदानाच्या आतमध्ये आपण पाहिलं तर काहीतरी नवीन करून दाखवण्याचा प्रयत्न, लेग ब्रेकचा वापर केला. कमी गतीचा बॉल मैदानाच्या आतमध्ये फेकला गेला आणि त्याच वेळेला मैदानावरती आपण पाहतोय डॉट बॉलला टीमची धावसंख्या धावफलकावरती स्थिरावलेली पाहायला मिळते. 43 धावा या धावफलकावरती येताना पाहतोय आपण. चला त्वरा करा, विनंती करेन. 43 धावा स्कोर कार्डवरती आहेत. शेवटचं षटक मार्गस्थ आहे. आता बॅटिंग करत असताना टीम आपण जर पाहिलं ना तर मापगाव मार्बल संघ एकच अपेक्षा असेल की 50 आकडा पार झाला पाहिजे. फायटिंग स्कोर मैदानाच्या आतमध्ये बनलाच पाहिजे. आणि तिकडे रेवदंड्याचे रॉयल कारभार तिकडे चांगल्या पद्धतीचं धावा थांबवण्याचा प्रयत्न करतात. वा, अजून एक चांगल्या दर्जाचा बॉल मैदानाच्या आतमध्ये पाहतोय आपण. टप्पा पडतो ना, बॉल अगदी थोडा राईज होताना पाहायला मिळालाय. बॅटरला तो सरप्राईज राहिलाय. सरप्राईज मैदानावरती समजेल ना तोपर्यंत चेंडू यष्टीरक्षकाचा वेध घेणारा. डॉट बॉलची सांगता, लगातारचा दुसरा डॉट बॉल मैदानाच्या आतमध्ये. जयेश हाफ ट्रॅकर या वेळेला आक्रमण चढवलंय. क्षेत्ररक्षक, वा काय फिल्डिंग केली आहे. अक्षय कांबळी लक्ष वेधून घेतलं या खेळाडून. बॉलिंग चांगली केली, क्षेत्ररक्षण चांगलं केलंय, हे महत्वाचं आहे. आज अगदी मुरुड तालुक्याचं नाव, त्या पलीकडे त्या साळाव गावाचं नाव या PNP चषकाच्या पटलावरती मलाही बनवायचं आहे. आणि होय, जिथे संधी मिळेल ना त्या संधीचं सोनं मलाही करून दाखवायचं आहे. ऍक्शन रिप्ले आपल्या स्क्रीनवरती. काय धावत आले, एका हाताने बॉलला आतमध्ये आणलंय. टीमसाठी एकंदरीत या 5 धावा थांबवल्या असंही म्हणावं लागेल, कारण की तिथून हा षटकारच गेला असता, पण त्या बॉलला आतमध्ये आणलं. 5 धावा यदा कदाचित या 5 धावा शेवटपर्यंत लढण्याची ताकद देतील टीम रेवदंडा रॉयल्सला. टीमची धावसंख्या 44 आकड्यावरती पोहोचताना पाहायला मिळते. शेवटच्या षटकातील 2 चेंडूचा खेळ अजूनही बाकी राहिला. पुढचाच बॉल जयेश. जयेशचा बॉल अगदी ऑफस्टिकच्या बाहेर स्टफल होऊन खेळण्याचा प्रयत्न झालाय. पहिलंच मन बनवलं होतं यस्टनच्या ऑफस्टिकच्या बाहेर निघत असताना लेग स्टिकच्या वरूनच खेळायचं स्ट्रोक. बॅटर फिरवली पण त्या बॅट बॉलचा संपर्कच करून दिला नाहीये. या गोष्टीसाठी जयेश ओळखले जातात. पहा, शेवटच्या षटकामध्ये धावा येणं गरजेचं होतं, पण त्या धावा अद्याप तरी आल्या नाहीयेत, कारण की पहिल्या 5 बॉलमध्ये 5च धावा बनल्या जातात. या पहिल्या डावातील शेवटचाच बॉल. समोर एक सेट बॅटर प्रणित खेळतात. शेवटचा बॉल, कमी गतीचा फुल टॉस टाकण्यात आलाय. आडवी बॅट खेळण्याचा प्रयत्न केला गेला. एक धाव तर मिळेल तिकडे. दुसऱ्या धावेसाठी प्रयत्न करण्यात आले आणि यस, दुसरी धाव घेण्याच्या नादामध्ये तिकडे
फलंदाज होतील बाद. लेग बाईच्या स्वरूपामध्ये 1 धाव स्कोर कार्ड वरती प्लस केली जाईल. एकेरी धावेच्या साह्याने टीमची धावसंख्या 45 आणि 5 षटकांचा खेळ संपल्यानंतर पहिल्या डावामध्ये 45 तर बनला, 46 धावांचं टार्गेट या मॅच मध्ये आपल्याला पाहायला मिळतील. चेंडू पाहायला मिळतील 30 चेंडूमध्ये 46 धावांची आवश्यकता या मॅच मध्ये आपण पाहतोय तुम्हा आम्हा सर्वांचं लक्ष वेधून घेणारी स्पर्धा PNP चषक. आणि या चषकातील आज चौथा दिवस चौथी रात्र आपल्याला मैदानाच्या आतमध्ये अनुभवायला पाहायला मिळणार आहे. त्यातील पहिली मॅच संपली, पहिला डाव संपला, 45 झाल्या, 46चं टार्गेट आहे. पण त्याच वेळेला मी थांबतो, तुम्ही थांबू नका, कारण की ही स्पर्धा दमदार आहे. शेवटपर्यंत प्रोलिंक या वाहिनीवरती जुडून राहा. लगेच समालोचन कक्षामध्ये आवाजाचा फेरबदल करूया, ऐकूया यासिन जिमर्चंट सरांना. तत्पूर्वी आपण जर पाहिलं तर संदीप जगे सरांकडे जाऊया. येस, थँक्यू सो मच हर्षद. नाणेफेकीचा कौल होईल. मी विनंती करतो आपले सहकारी कपिल यांना की त्या ठिकाणी जायचं आहे. दोन्ही संघांचे कर्णधार मंदार म्हात्रे आणि पंकज जाधव उपस्थित झालेले आहेत. कुर्डूस किंग म्हणजेच स्वर्गीय प्रमोद ठाकूर यांच्या नावाने अर्थात कुर्डूस किंग हा संघ या ठिकाणी मैदानामध्ये आपल्याला पाहायला मिळणार. आणि दुसऱ्या बाजूला अलिबाग सुपर किंग म्हणजे आपण AB ग्रुप अलिबाग जो संघ मैदानामध्ये पाहतो, संदीप कीर आणि आर्यन चव्हाण यांच्या मालकीचा संघ. पंकज जाधव संघाचा कर्णधार आहेत. दोन्ही कर्णधार मला वाटतं त्या ठिकाणी उपस्थित होतात. मंदार या टॉस बॉक्स जवळ आपण यायचं आहे. दुसऱ्या बाजूला साई पाणी पाठवायचं आहे खेळाडूंना. हाय हॅलो नमस्कार. PNP चषकामध्ये सर्वांचं मनपूर्वक स्वागत आहे. कुर्डूस किंग्स वर्सेस अलिबाग सुपर किंग्स, दोघांमध्ये किंग्ज आहेत. तर या मॅच मध्ये जिंकणारा संघ कोणता किंग होणार हे पाहण्यासारखं कपिल, आपण या ठिकाणाहून विनंती करतोय निलेश दादा यांना की तुमच्या शुभ हस्ते नाणेफेकीचा कौल करायचा आहे. ओव्हर टू वन सेकंड कपिल. थँक्यू. मंदार दादा आणि पंकज दादा इथे आहेत, सो दोघांना इन्व्हाइट करतो. या मान्यवरांचं सुद्धा आगमन होत आहे. आणि अगदी आपण पाहतोय कुर्डूस किंग्स आणि अलिबाग सुपर किंग्स. एका बाजूला कुर्डूस, दुसऱ्या बाजूला अलिबाग. आणि या विभागांमधून एका बाजूला हाणामारी करणारा उजव्या हाताचा फलंदाज, दुसऱ्या बाजूला हाणामारी करणारा डाव्या हाताचा फलंदाज, जे की दोन कॅप्टन आहेत. एका बाजूला मंदार, एका बाजूला पंकज. मान्यवरांच्या हस्ते या ठिकाणी टॉस केला जातोय. सन्माननीय निलेशजी खोत आमच्यासोबत आहेत आणि टॉस त्यांच्या या ठिकाणी हस्ते होणार आहे. ओके, अलिबाग सुपर किंग्स कॉल करणार आहेत. एक स्पेशल टॉस, हेड कॉल आणि अलिबाग सुपर किंग्स वॉन द टॉस. काय डिसिजन असेल? फर्स्ट फिल्डिंग करू आम्ही. अगदी पंकज जाधव, एकच प्रश्न असेल तुमच्यासाठी. टेप बॉलची ओव्हर कोणता गोलंदाज टाकेल? टेप बॉल आमच्याकडे 2 ऑप्शन आहेत. साहिल जाधव आहे, मुन्ना ठाकूर सुद्धा आहे. मॅचचं सिच्युएशन बघून आम्ही देऊ. थँक्यू. मंदार, पहिलीच मॅच आहे PNP चषकामधील आणि किती धावा बनवण्याचा प्रयत्न असेल? 60+ करण्याचा प्रयत्न करू आम्ही. थँक्यू. न्यूज फ्रॉम द टॉस बॉक्स. अलिबाग सुपर किंग्स won the toss and decided to field first. येस, मान्यवरांचे काही सन्मान आपण घेऊ इच्छितोय. ताईंना विनंती करतो, श्रीगावच्या मोहल्ला कमिटीचे मेंबर अनवर ढाले या ठिकाणी उपस्थित आहेत, त्यांचा सन्मान केला जाईल. सर्वप्रथम या व्यासपीठावरती उपस्थित असणारे ॲडव्होकेट आव्हाड सर सुद्धा उपस्थित झालेत, त्यांचाही सन्मान होईल. ॲडव्होकेट आव्हाड सरांना विनंती, आपण स्टेजच्या मध्यभागी जायचं आहे आणि हा सन्मान स्वीकारायचा आहे ताईंच्या शुभ हस्ते. गीते सर सुद्धा या ठिकाणी उपस्थित झालेत, त्यांचाही सन्मान होईल. प्रमोदजी चौलकर या ठिकाणी उपस्थित आहेत, त्यांचाही सन्मान होईल. भरत चौलकर येथे उपस्थित आहेत, त्यांचाही सन्मान होईल. मी जसं नाव घेतोय त्याने आपण मध्यभागी जाऊन सन्मान स्वीकारायचा आहे. निशांत संतोष जंगम या व्यासपीठावरती उपस्थित झाले, त्यांचाही सन्मान होईल. खालापूर येथील युवा नेतृत्व निशांत जंगम या ठिकाणी उपस्थित झाले, त्यांचा सन्मान होईल. त्यानंतर काही सन्मान आपण कलाकारांचे सुद्धा करतोय. प्रकाशजी पावसकर या ठिकाणी आहेत, कला क्षेत्रातील एक अर्थातच प्रदीर्घ
वर्ष काम केलेलं नाव आणि त्याच वेळेला त्यांच्या क्रिकेटमध्ये सुद्धा त्यांचं एक प्रचंड मोठं योगदान राहिलेलं आहे. त्यानंतर हरहुन्नरी योगेश पवार यांचासुद्धा या ठिकाणी कला क्षेत्रातील योगदानाबद्दल त्यांना सन्मानित केलं जाईल. व्यासपीठावरती उपस्थित असणारे योगेशजी पवार यांचा सन्मान होतोय. प्रतीकजी पानकर यांचासुद्धा या ठिकाणी सन्मान होईल. कला क्षेत्रातील ही सर्व मोठी मंडळी आहेत अर्थात. त्यानंतर आमचे मित्र निलेश कार्लेकर यांचासुद्धा या ठिकाणी सन्मान होईल. गीतकार, संगीतकार, त्याच वेळेला उत्तम असा अभिनय क्षेत्र, माईम ॲक्टमध्ये युनिव्हर्सिटीसाठी त्याने प्रेझेंट केलं, तिथेही क्रमांक मिळवला. मग स्वतःसुद्धा अनेक सारी नाटकं लिहिली, गाणी लिहिली, क्रिकेटचा प्रचंड वेडा निलेश कार्लेकर. त्यानंतरचा पुढचा सन्मान अलंकार पाटील यांचाही सन्मान या ठिकाणी होईल. सिंगर आहेत ते आणि खूप छान छान गाणी त्यांच्या वतीने आपण ऐकत असतो. पुढचा सन्मान ऋतिक जाधव यांचा सुद्धा या ठिकाणी सन्मान होईल. अलीकडच्या काळामध्ये पाश्चात्य संगीत सुद्धा फ्युजन रूपाने आपल्याकडे आलं आणि मग गिटारिस्टला प्रचंड मोठी मागणी आली आणि मग ऋतिक सारखे कलाकार सुद्धा आपल्याला या क्षेत्रात पाहायला मिळाले, त्यांचंही कौतुक होतंय. प्रज्ञेश पावसकर सुद्धा आहेत, त्यांचाही या ठिकाणी सन्मान होईल. सिंगर आणि मॉडेलिंग क्षेत्रामध्ये प्रचंड मोठं नाव ते कमवत आहेत. सो प्रज्ञेश पावसकर यांचं सुद्धा आपण या ठिकाणी कौतुक करूया. कलाकार मंडळींचा या ठिकाणी सन्मान झालाय. आपण पुन्हा एकदा उत्तरार्धाच्या खेळाकडे वळणार. पूर्वार्धाचा खेळ संपलाय, ऐकूया यासीन मर्चंट यांना. धन्यवाद संदीप. सबसे पहले हमेशा की तरह आए हुए तमाम क्रिकेट के दीवानों का मैं तहे दिल से इस्तकबाल करता हूं, वेलकम करता हूं, स्वागत करता हूं और आप सभी को ले चलता हूं इस शानदार मैदान पर जहां पे जीतने के लिए मात्र 46 रनों की ज़रूरत. अभी अभी जो क्रिकेट से जुड़े हैं यूट्यूब के ज़रिए से प्रो लिंक अभी अभी जिन्होंने खोला है उनकी जानकारी के लिए मैं बताता चलूँ, ये मैच माबगांव मार्वल्स बनाम रेवदंडा रॉयल्स, इन दोनों टीमों के बीच इसी बीच जोरदार अपील पगबदा के लिए, मगर अंपायर टच से मस नहीं हुए. अंपायर जी का लेग बाइज का इशारा, लेग बाई के रूप में एक अतिरिक्त रन यहाँ पे मिलेगा और इस अतिरिक्त रन के साथ रनों की संख्या का, हालांकि रनों की संख्या हो चुकी है 2 रन. जीतने के लिए 46 रनों की ज़रूरत. एक नेचुरल विकेट यहाँ पे प्रिपेयर की है, बहुत ही खूबसूरत विकेट है. हालांकि लास्ट इनिंग में, पहले सत्र में हमने देखा था कि बल्लेबाज थोड़े से परेशानी में दिखाई दिए, मगर ये नेचुरल विकेट जब भी होती है यही देखा जाता है कि गेंदबाजी करने वाली टीम और गेंदबाजों को यहाँ पे बहुत कुछ करके दिखाने का एक मौका होता है, क्योंकि गेंद टप्पा खाने के बाद अगर आप घुमाना चाहो तो घूम सकती है और जितना पेस के जरिए से डालोगे थोड़ा सा गेंद डीप होकर रुक के आती है और इसी वजह से बल्लेबाज थोड़े से द्विधा मनस्थिति में होते हैं और डबल माइंड में जाते हैं. उसके लिए प्रैक्टिस होना बेहद ज़रूरी. जी हाँ, मगर इस मरतबा बैकफुट पर तैयार थे नागेश सीध. इसी शॉट के लिए जाने जाते हैं एक ब्रांडेड स्ट्रोक. गेंद डीप कवर, सीमा रेखा के बाहर, 4 रन. खेळांचा खेळ हा आला रंगाला, चौकारी षटकारांचा हा बोलबाला, चौकारी षटकारांचा हा बोलबाला. जरी गाव छोटा तरी घाव मोठा, खेळूया डाव नवा. माहिद कूर हालांकि ये बहुत ही बढ़िया गेंदबाज है, एक अच्छे ऑलराउंडर के हैसियत से जाने जाते हैं, मगर इस मरतबा थोड़ी सी शॉर्ट ऑफ लेन गेंद थी. ओह, फुल टॉस गेंद, ये तो जन्मदिन का तोहफा दिया है. बैकवर्ड स्क्वायर लेग, सीमा रेखा के बाहर गेंद, फिर से एक बार फरार और मिलेंगे रन यहाँ पे 4. खेळांचा खेळ हा आला रंगाला, चौकारी षटकारांचा हा बोलबाला, चौकारी षटकारांचा हा बोलबाला. माबगांव मार्वल्स यानी कुछ चमत्कार करने वाला. क्या यहाँ पे माबगांव चमत्कार करेगी? रेवदंडा रॉयल्स आसानी के साथ यहाँ पे बल्लेबाजी करती हुई दिखाई दे रही है. पहली 3 गेंदों में 10 रन जुटा लिए हैं. जी हाँ, आउटसाइड दी ऑफ स्टंप गेंद, उस गेंद का पीछा किया मगर उस गेंद तक पर नहीं पहुंच पाए. छेड़खानी करने की कोशिश जरूर थी बल्लेबाज नागेश सीध की. अंपायर जी का वाइड का इशारा. अंपायर सम्माननीय सतीश कुरूप सर, एक लेजेंडरी अंपायर है, बहुत ही लाजवाब उनके पास एक्सपीरियंस. राइट आर्म राउंड विकेट माहिद. जी हाँ, परफेक्ट यॉर्कर जड़ में डाल दिया था, मगर उस गेंद को कहीं और खेलने की कोशिश कर रहे थे नागेश सीध. गेंद ने बल्ले का अंदरूनी सीधा लिया और गेंद गली की दिशा में जब तक फील्ड होती तब तक दोनों भी बल्लेबाजों के पास 1 रन लेने का यहाँ पे मौका था.
इस 1 रन के साथ 12 रन स्कोर कार्ड पर लग चुके हैं। हर ओवर में 9 रन के औसत से अगर रन बनेंगे ना, तब भी ये मैच आसानी के साथ बल्लेबाजी करने वाली टीम जीत सकती है। ये तो हो गया हमारा प्रेडिक्शन, मगर दोस्तों क्रिकेट बहुत ही अनोखा और बहुत ही अनहोनी दिखाने वाला खेल है। जी हाँ, डांसिंग डाउन द विकेट, इस मर्तबा बाएं हाथ के बल्लेबाज पहली मर्तबा स्ट्राइकिंग इन पर थे। अजय चौलकर टीम के कैप्टन है, आगे आकर उस गेंद को खेलने की कोशिश कर रहे थे, ओवर भी बनाने का प्रयास था। 30 गज का दायरा यहाँ पे मौजूद, उसका फायदा उठाने की कोशिश थी, मगर परख लिया था माहिद कूर ने। ओहो, इसमें दबा फिर से एक बार जड़ में डाल दिया, मगर बहुत ही खूबसूरत प्योर क्रिकेटिंग स्ट्रोक हमें देखने को मिला। कारपेट के सहारे उसे खेल दिया है डीप मिड विकेट की दिशा में। डीप में फील्डर तैनात है और इसी वजह से दोनों भी बल्लेबाजों को एक ही रन पर संतोष यहाँ पे करना पड़ेगा, मगर बल्लेबाजी करने वाली टीम खुश होगी। 30 गज का दायरा यहाँ पे मौजूद था और पहले ओवर में आए हैं 13 रन, बिना कोई नुकसान, बिना कोई विकेट खोए। बहुत ही खूबसूरत ये टूर्नामेंट, हर एक क्रिकेट का खिलाड़ी, हर एक क्रिकेट का चाहने वाला, हर एक व्यक्ति जो क्रिकेट से मोहब्बत करता है, वो इस टूर्नामेंट का, इस प्रतियोगिता का बेसब्री से इंतजार करता है। और आखिरकार लास्ट ईयर बहुत ही कमाल का ये टूर्नामेंट रहा, बहुत ज़बरदस्त टूर्नामेंट रहा। पूरे महाराष्ट्र में जो टॉप 10 टूर्नामेंट गिने जाते हैं, माने जाते हैं या पहचाने जाते हैं और देखा जाता है, वो टॉप 10 टूर्नामेंट में, वो प्रतियोगिता में ये टूर्नामेंट अब आ चुका है। कमाल का यहाँ पे परफॉर्मेंस लोगों का और उसी के साथ उत्साह ऊर्जित अवस्था हमें देखने को मिलती है। हालांकि आज के दिन का ये दूसरा मैच जारी है। जैसे जैसे शाम होगी, जैसे जैसे रात होगी, फिर एक बार यहाँ पे बेकरारी हमें देखने को मिलेगी। दोनों भी टीम और टीम के सारे खिलाड़ी चाहेंगे कि यहाँ से हम मैच जीते, मगर पहले सत्र में बल्लेबाजों ने निराश किया। मुनीर धनसे के ऊपर बहुत जिम्मेदारी थी, हालांकि ज़्यादा खेलने का मौका नहीं मिला, मगर एक कमाल का खिलाड़ी है, वेल एजुकेटेड भी है, मगर क्रिकेट से थोड़ा सा दूर है मेरे ख्याल से, वरना मुनीर धनसे का जलवा यहाँ पे जरूर चलता। जी हाँ, इसमें तो लॉफ किया है ओवर द कवर, कितना नजाकत के साथ खेला हुआ ये स्ट्रोक था, बिल्कुल ताकत नहीं, परफेक्ट टाइमिंग, गेंद डीप कवर, सीमा रेखा के बाहर फरार, 4 रन। खेळांचा खेळ हा आला रंगाला, चौकारी षटकारांचा हा बोलबाला, चौकारी षटकारांचा हा बोलबाला, जरी गाव छोटा तरी घाव मोठा, खेळूया डाव नवा। इस चौके की सहायता से रनों की संख्या हो चुकी है 17 रन, 17 फॉर नो लॉस। दूसरा ओवर प्रगति पर बंटी घुगे। जी हाँ, इसमें तो फुल टॉस गेंद, मगर हवा में लहराने दिया और स्लोवर वन गेंद, थोड़ा सा पेस को निकाल दिया था, मिस टाइम कर गए थे अजय चौलकर। गेंद ने बल्ले का अंदरूनी सिरा लिया, शॉर्ट स्क्वायर लेग में मुनीर धनसे जब तक उस गेंद को फील्ड करते, तब तक दोनों भी बल्लेबाजों के पास 1 रन लेने का मौका था। हालांकि एक से एक बढ़िया बल्लेबाज गेंदबाजी करने वाली टीम में मौजूद, मगर न जाने क्या हुआ। देखिए, कमलाकर दादले, माहिद कूर और उसी के साथ मुनीर धनसे बहुत ही बढ़िया बल्लेबाज है, जाने माने बल्लेबाज है। कम से कम 5 ओवर में 60-65 रन आसानी के साथ बन सकते थे, मगर दोस्तों यही तो खासियत है क्रिकेट की। क्रिकेट में कब क्या होगा, कैसे होगा, कौन करेगा, इसके बारे में बताना असंभव के करीब माना जाता है, और यही हमें देखने को मिला। इस बीच बंटी घुगे को कुछ न कुछ यहाँ पे करना होगा अपने टीम के लिए। 1-2 विकेट अगर चटकाते हैं तो मैच में जान भर सकते हैं। जी हाँ, इसमें दबा खेल दिया है मिड ऑफ की दिशा में, बहुत ही बढ़िया फील्डिंग, एक ऊंची छलांग लगाकर उस गेंद को गैदर किया और बल्लेबाजों को रोकने में कामयाब रहे। रन लेने की कोई गुंजाइश नहीं थी। 18 रन स्कोर कार्ड पर लग चुके हैं। दूसरा ओवर प्रगति पर आप देख रहे हैं पीएनपी चषक अलीबाग तहसील में, ये आजाद मैदान पर। जी हाँ, बाल बच गए, ऑफ स्टंप के बाहर सफल होकर रचनात्मक स्ट्रोक खेलने की कोशिश कर रहे थे, इम्प्रोवाइज करने का प्रयास था, बिहाइंड द विकेट खेलने की मंशा थी, मगर गेंद और बल्ले की कोई मुलाकात नहीं। फिर से एक बार पेस को भाप नहीं पाए। ये होना चाहिए और ये आप कर सकते हैं। इसी तरह से अगर गेंदबाजी करोगे और 2-3 विकेट अगर चटकाएंगे तो मैच में प्रवेश होगा। ये देखिए, इसी की बात कर रहा था। ये एक शॉट उन्होंने पहले दिमाग में खेल चुके थे, बस उसे इंप्लीमेंट किया है। गेंद लॉन्ग लेग सीमा रेखा के बाहर, पीएनपी चौका। खेळांचा खेळ हा आला रंगाला, चौकारी षटकारांचा हा बोलबाला,
चौकारी षटकारांचा हा बोलबाला इस चौके की सहायता से रनों की संख्या छलांग लगाकर जा पहुंची है 22 पर। दूसरे ओवर की अंतिम एक गेंद आना बाकी। पहले ओवर में आए थे तकरीबन 13 रन। इस ओवर में भी हमें 2 चौके देखने को मिले। नागेश सीध के बल्ले से 3 चौके, कुल मिला के 13 रन बनाकर नागेश। हाँ, इस पर दबा गेंद को घुमाया है और हवा में खड़ी हो चुकी है ये गेंद मिड विकेट की दिशा में। बहुत ही बढ़िया कैच और ये पहला झटका। फर्स्ट विकेट डाउन। नागेश सीध मैदान से बाहर। ही रायगडाची शान शिखा पक्षाचा मान तरुणाईचा सन्मान PNP चषक जी हाँ, ये ओवर रहेगा PNP बॉल का। हालांकि 2 ओवर की समाप्ति हो चुकी है। पहले ओवर में आए थे 13 रन, दूसरे ओवर में आए थे 9 रन। कुल मिला के 11 रन के औसत से 22 रन स्कोर कार्ड पर लग चुके हैं। 1 विकेट के नुकसान पर नागेश सीध आउट होने के बाद नए बल्लेबाज आए हैं जयेश लट और एक अच्छा ऑलराउंडर। अलीबाग तहसील में टॉप 10 ऑलराउंडर में इनका नाम ऊपरी स्तर पर लिया जाएगा। इस खिलाड़ी ने काफ़ी प्रभावित किया है हर मैदान पर, फिर वो गेंदबाजी हो, फिर वो बल्लेबाजी हो या क्षेत्र रक्षण हो। कमाल का योगदान होता है उनका अपने टीम के लिए। वही जयेश लट मैन ऑफ द सीरीज का बाइक अपने नाम करने वाला ये खिलाड़ी। साथी बल्लेबाज अजय चौलकर के बल्ले से भी एक चौका हमें देखने को मिला था। ओवर द कवर लॉफ्टेड कवर ड्राइव बहुत ही बढ़िया तरीके से एग्जीक्यूट किया था। जी हाँ, PNP ओवर रहेगा ये तीसरे ओवर में क्या और 1-2 झटके दे सकते हैं, देना होगा तब जाके यहाँ पे मैच वापस जीवित हो सकता है या जिंदा हो सकता है, मैच में प्रवेश हो सकता है। अगर इसी तरह से 11-11 रन हर ओवर में आते गए तो आसानी के साथ ये मैच बल्लेबाजी करने वाली टीम रेवदंडा रॉयल्स के पक्ष में चला जाएगा। देखिए 2 टीमें खेल रही है तो एक मैच एक टीम इस मैच को जीतेगा, ये तो सभी जानते हैं। मगर आपकी कोशिश यहाँ पे कितनी है, आपका संघर्ष कितना है, आपने कितनी मेहनत की, कितनी मशक्कत की और इस मैच को बचाने के लिए, इनफैक्ट मैच को जीताने के लिए या जीतने के लिए, ये देखा जाएगा। और इसी वजह से मैच को नहीं छोड़ना है। कुछ बातचीत हो रही है मैदान पर विकेट कीपर आदिल कुरैशी और माहिद कूर के बीच। कैप्टन आदिल कुरैशी भी इस टीम में ज़बरदस्त बल्लेबाजी कर सकते थे, एक से बढ़कर एक बल्लेबाज थे, मगर फिर भी मात्र 45 रनों पर रोकने में कामयाब हुए। इससे ये पता चलता है कि कितनी क्वालिटी वाली गेंदबाजी हमें देखने को मिली थी पहले सत्र में। माहिद अपना निजी दूसरा और टीम की तरफ से तीसरा ओवर लेके आए हैं। पहले ओवर में जिन्होंने 13 रन खर्च किए थे। राइट आर्म राउंड विकेट। जी हाँ, बहुत ही खूबसूरत शॉट है। फिर से एक बार प्योर क्रिकेटिंग स्ट्रोक, थोड़ी सी विड्थ मिली, बैकफुट पर तैयार थे, पंच किया उसे, गेंद डीप पॉइंट सीमा रेखा के बाहर फरार। मिलेंगे यहाँ पे रन 4। PNP चौका। खेळ हा आला रंगाला चौकारी षटकारांचा हा बोलबाला चौकारी षटकारांचा हा बोलबाला जरी गाव छोटा तरी घाव मोठा खेळूया डाव नवा। इस चौके की सहायता से रनों की संख्या ने फिर से एक बार ऊंची छलांग लगाई है। 26 रन स्कोर कार्ड पर लग चुके हैं। हाँ, ये देखिए सेंसिबल क्रिकेट, मेरिट के साथ खेलना, ये आप इस बल्लेबाज से सीख सकते हो। नाम है अजय चौलकर। बहुत ही होशियार, बहुत ही चाणाक्ष खिलाड़ी है और इसी वजह से तो आज वो कैप्टनसी यहाँ पे कर रहे हैं। कमाल के बल्लेबाजी के लिए और उसी के साथ अच्छी गेंदबाजी भी वो कर सकते हैं। इस बीच रनों की संख्या में बताना चाहूंगा 27 रन स्कोर कार्ड पर लग चुके हैं, यानी तकरीबन आधा स्कोर मुकम्मल हो चुका है, आधा सफर यहां से तय हो चुका है। 16 गेंदें बची है और जीतने के लिए मात्र 19 रनों की जरूरत। क्या यहां पे फिर से एक बार वार पर पलटवार होगा? माहिद कूर, हाँ, बहुत ही बढ़िया गेंद, एंगल बनाकर गेंदबाजी करने की कोशिश, मगर बल्लेबाज तैयार थे जयेश लट। उन्होंने उस गेंद को मात्र दिशा भर दी। डी पॉइंट में मुनीर धन से वहां पे मौजूद थे। 1 रन लेने का यहाँ पे मौका। इस 1 रन के साथ रनों की संख्या में इजाफा, 28 रन स्कोर कार्ड पर लग चुके हैं। 15 गेंदें और 18 रनों की और जरूरत।
एक या दो बड़े स्ट्रोक आते हैं तो मैच बहुत ही जल्द फिनिश होगा, मगर उसके बरअक्स, उसके अपोजिट एक दो विकेट यहाँ पे आते हैं तो आत्मविश्वास गेंदबाजी करने का वाली टीम का बढ़ेगा। और यहाँ पे यही देखने को मिला, आउटसाइड द ऑफ स्टंप ललचाया, लालच बड़ी बुरी बला है और लालच में फंस गए अजय। अजय बैक टू द पवेलियन। रायगडाची शान, शेका पक्षाचा मान, तरुणाईचा सन्मान, PNP चषक। इसी की सख्त जरूरत थी गेंदबाजी करने वाली टीम मापगांव मार्वल्स के लिए। मार्वल्स का मतलब ही होता है चमत्कार, यहाँ पे चमत्कार करना होगा। जी हाँ, देखिए अंपायर इशारा दे रहे हैं कि आप नए बल्लेबाज यहाँ पे आने के लिए बहुत देरी हो रही है। सो फिर से एक बार मेरी गुजारिश होगी कि इतना वक्त ज़ाया ना करें, आज बहुत सारे मैच यहाँ पे खिलाने हैं। सो सभी से मेरी रिक्वेस्ट, पहली 4 गेंदों में एक चौका हमें देखने को मिला है। माहितपुर ने 6 रन जरूर खर्च किए हैं, मगर क्या यहाँ से उनकी टीम के जीत के दौर खुलेंगे? क्योंकि एक विकेट जो कि बहुत ही इंपॉर्टेंट था बायां हाथ के बल्लेबाज और कैप्टन अजय चौलकर का, अजय आउट होने के बाद नए बल्लेबाज प्रणय शेड़ के मैदान में नमूदार होते हुए जयेश लट का साथ निभाने के लिए अब 14 गेंदें बची है और 18 रनों की जरूरत। और क्रिकेट के दीवाने, हमारे लाडले प्रेक्षक देखिए, गैलरी नंबर 1 2 3 4 5 6 7 8 9 यानी सब गैलरी में बैठकर इस मैच का लुत्फ उठा रहे हैं, आनंद ले रहे हैं और किसी भी दर्शक को किसी भी तरह का परेशानी का सामना न करना पड़े, बहुत ही इत्मीनान के साथ, बहुत ही आराम के साथ छांव में बैठकर ये मैच का लुत्फ उठाया जाए। इसी वजह से ये सारा इंतजाम, ये तामझाम। राइट आर्म राउंड द विकेट, फिर से एक बार माहिद। आहा, बहुत ही बढ़िया गेंद थी, बल्लेबाज को चित परिचित अंदाज में खेलने के लिए मजबूर कर दिया। उनके पास ज्यादा कोई ऑप्शन नहीं थे, ढीले हाथों के साथ सीधे बल्ले से उस गेंद को ढकेला था, मगर शॉर्ट कवर के फील्डर सचिन जब तक उस गेंद तक पहुंचते तब तक दोनों भी बल्लेबाजों ने अपने छोर बदले और 1 रन मुकम्मल करते हुए अपने साथी बल्लेबाज को खेलने का मौका दिया है। साथी बल्लेबाज जयेश के ऊपर होगी निगाहें, उनके ऊपर होगी नजरें, क्या यहाँ पे अच्छी बल्लेबाजी होगी या विकेट आएगा? ओहो, फिर से एक बार लाजवाब ये गेंदबाजी और उसी के साथ प्रणय को आना पड़ेगा, रन आउट के रूप में मैदान छोड़ना पड़ेगा और एक बल्लेबाज बैक टू द पवेलियन। रायगडाची शान, शेका पक्षाचा मान, तरुणाईचा सन्मान, PNP चषक। इसी तरह से विकेट की तलाश थी, विकेट की उम्मीद थी और इसी वजह से माहितपुर ने दूसरा ओवर अपने हाथों में लिया। हालांकि पहले ओवर में 13 रन खर्च कर चुके थे, मगर अपने आप पर भरोसा था, विश्वास था और विश्वास पर खरे उतरे हैं। रनआउट के रूप में एक और उसी के साथ बिहाइंड द विकेट यानी कॉट बिहाइंड द विकेट 1 विकेट, यानी कुल मिला के इस ओवर में 2 विकेट चटकाए हैं। क्या यहां से मैच ओपन होगा? क्या यहां से मैच पलटेगा? अब मनोवैज्ञानिक दबाव बल्लेबाजों के ऊपर भी है, क्योंकि ऊपरी क्रम के तकरीबन 3 बल्लेबाज मैदान छोड़ चुके हैं, नागेश सील, अजय चौलकर और अब प्रणय शेड़के। अब जयेश लट का साथ निभाने के लिए नए बल्लेबाज वैभव कांबळे मैदान पर नमूदार होते हुए, वैभव भी अच्छी बल्लेबाजी कर सकते हैं, मगर जयेश लट जब तक मैदान में रहेंगे, आप सभी जानते हैं कि मैच का नतीजा क्या होगा, क्योंकि इस खिलाड़ी ने हर मैदान पर, हर टूर्नामेंट में, वो छोटी हो या बड़ी हो, गांव में हो या गांव से बाहर हो, या तहसील में हो या तहसील से बाहर हो, इस खिलाड़ी ने काफी प्रभावित किया है अपने बल्लेबाजी से। और इसी वजह से अगर ये यहाँ पे विकेट चटकाने में, जयेश लट का विकेट चटकाने में गेंदबाज कामयाब होते हैं, तो फिर आएगा गेंदबाजी करने वाली टीम को मजा, क्योंकि मैच फिर बराबर समांतर चलेगा। हालांकि अभी भी ये मैच मैं कहूंगा कि ये बल्लेबाजी करने वाली टीम की तरफ झुका हुआ है, क्योंकि 12 गेंदें आपके पास पड़ी है और मात्र 17 रनों की जरूरत, 8.50 के औसत से आपको रन बनाने हैं। अंपायर फिर से एक बार देखिए इशारा करते हुए कि आप बहुत ज़्यादा वक्त यहाँ पे ज़ाया कर रहे हो, इतना वक्त नहीं लेना है आपको। कमलाकर दादले और उनके सभी संग सहकारियों से मेरी फिर से एक बार गुजारिश होगी
कि वक्त को बचाए, क्योंकि दोस्तों वक्त देके ही ऊपर वाले ने हमें यहाँ पे भेजा है। हर एक को वक्त दिया है, किसी को 40 साल, किसी को 50 साल, किसी को 60 साल। गया हुआ वक्त फिर से लौट कर नहीं आता और इसी वजह से सबसे कीमती होता है वक्त। इस बीच नए गेंदबाज आया है सचिन म्हात्रे, मैन फ्रॉम हशीवरे, बाएं हाथ के गेंदबाज, बाएं हाथ से ओवर द विकेट गेंदबाजी करने के लिए तैयार है। स्ट्राइकिंग एंड पर वैभव, आहा वाइड यॉर्कर के की है शुरुआत। कड़वी दवाई के घोट अब पीने पड़ेंगे। तेज तर्रार गेंदबाजी करना जानते हैं, एक्सपीरियंस की कोई कमी नहीं है। एक लंबा सफर उन्होंने तय किया है कि इस टेनिस क्रिकेट में, और आज सचिन को अपना पूरा एक्सपीरियंस झोंकना पड़ेगा और एक्स्ट्रा ऑर्डिनरी यहां पे गेंदबाजी करनी होगी। फिर से एक बार सचिन, ये लीजिए फिर से एक बार कड़वी दवाई, बहुत ही जबरदस्त यॉर्कर था, मगर जैसे वैसे वैभव कांबळे ने उसे खोद कर खेला सीधे बल्ले से लॉन्ग ऑन की दिशा में। मेरे ख्याल से वहां पे अनुज राउत मौजूद थे, बहुत ही बढ़िया फील्डिंग। एक ही रन पर संतोष करना पड़ेगा बल्लेबाजों को। देखिए धीरे धीरे मनोवैज्ञानिक दबाव और मैच का सिचुएशन यहां पे बदलता हुआ। 10 गेंदे 16 रनों की जरूरत, 10 गेंदे 16 रन, 16 रन 10 गेंदे। माबगांव मार्वल्स या रेवदंडा रॉयल्स, ये पहला मैच किसके पक्ष में जाएगा, कौन इस मैच को जीतेगा, सस्पेंस यहां पे बना हुआ। फुल टॉस नहीं कर सकते, इस तरह की गेंदबाजी करोगे तो सही नसीहत और यही नतीजा 6 रन। खेळांचा खेळ हा आला रंगाला, चौकारी षटकारांचा हा बोलबाला, चौकारी षटकारांचा हा बोलबाला। जरी गाव छोटा तरी घाव मोठा, खेळूया डाव नवा। रायगडाची शान, शेका पक्षाचा मान। आपके सामने कौन बल्लेबाज है सचिन? जयेश लड़ जैसे बल्लेबाज को आप फुल टॉस नहीं कर सकते, कतई नहीं कर सकते, कभी भी नहीं कर सकते, किसी भी हालत में नहीं कर सकते। यस इट इज, बहुत ही अच्छी गेंद थी। इस मर्तबा गुडलैंड स्पॉट पर टप्पा खाने के बाद गेंद घूमती हुई दिखाई दी, कट हुई। गेंद को कट करने का मादा तो है, ये कला तो है, आपके पास कौशल्य तो है सचिन, उसका इस्तेमाल करें। देखिए इंसान गलतियों का पुतला है, मैं ये हमेशा कहता हूं, गलतियां तो होगी, मगर ये गलती नहीं आपने की है, ये बहुत बड़ा गुनाह किया है और इसका खामियाजा तो आपको भुगतना पड़ेगा। 8 गेंदे और 9 रनों की जरूरत। क्या यहां से भी मैच पलट सकता है? जी हां, ऐसे हमने मैच देखे हैं, इस सिचुएशन से भी पलटते हुए देखे हैं, तो क्रिकेट की दुनिया में कुछ भी हो सकता है। फुल टॉस गेंद ऑफ स्टंप पर तैयार थे सफल होकर, मगर देखिए इस मरतबा बच गए क्योंकि डीप स्क्वायर लेग में फील्डर तैनात थे। शंतनु अस्टीवकर बहुत ही बढ़िया फील्डिंग करते हुए, मात्र 1 ही रन यहां पे मिलता हुआ अपने आप से नाराज होंगे, क्योंकि थोड़ा सा भी वहां के फील्डर के दाएं से और बाएं से गेंद गई होती तो मिले होते 4 रन। 7 गेंदें बची है, अंतिम 7 गेंदें 8 रनों की जरूरत। क्या यहां पे विकेट आएगा? क्या यहां पे फिर से एक बार जीत के द्वार खुल सकते हैं? यस, बैक टू द बॉलर खेला था, कैच लपकने का मौका था, हो जान झोंक दी, सामने की तरफ गोता लगाया, रन आउट करने की भी कोशिश की। देखिए ये 40 प्लस है, कौन कहता है? मुझे तो ऐसा लगता है कि ये झूठ बोल रहे हैं। इतनी फ्लेक्सिबिलिटी, इतनी लवचिकता और इतना जबरदस्त यहाँ पे फील्डिंग का प्रदर्शन। कैच तो पहले लपकने की कोशिश की, मगर उसके बाद रन आउट करने का प्रयास। लाजवाब फील्डिंग का नजारा यहाँ पे देखने को मिला, अपने आप को झोंक दिया था उन्होंने। क्या योगदान रहता है इस खिलाड़ियों का, मगर इस बीच दोनों भी बल्लेबाजों ने आखिरकार 1 रन चुरा ही लिया। अब 6 गेंदें बची है और जीतने के लिए 7 रनों की जरूरत। क्या यहाँ पे जो नाम में है मार्वल्स, चमत्कार यहाँ पे देखने को मिलेगा, क्योंकि मार्वल्स का मतलब ही होता है चमत्कार। यहाँ पे चमत्कार करना होगा, अपने नाम के तहत यहाँ पे जीना भी होगा। अंतिम ओवर लेके आए हैं अब नए गेंदबाज, जिनके ऊपर बहुत सारी जिम्मेदारी भी है, और जिम्मेदारी जहां पे होती है वहां पे उम्मीद की किरण भी होती है। सुजल लड़गे, मैन फ्रॉम नौगांव, तेज तर्रार गेंदबाजी करने के लिए जाना जाता है। यंगस्टर खिलाड़ी है, युवा खिलाड़ी है, नौजवान खिलाड़ी है, जज्बात से भरा हुआ ये खिलाड़ी है।
और इमोशंस भी हमेशा उनके चेहरे पे हमें देखने को मिलते हैं। अपनी टीम को सब कुछ करने के लिए हमेशा तैयार होते हैं। आज सुजल को हीरो बनने का यहाँ पे मौका है, आज कुछ कर गुजरने का यहाँ पे मौका है। अगर सुजल ये 7 रन बचाते हैं, पूरे अलीबाग, मुरुड और रोहा नहीं, पूरे महाराष्ट्र में इनकी जय जयकार होगी, इनके नाम के चर्चे होंगे। सुजल, सुजल और सुजल, यही नाम हमें सुनाई देगा। मगर क्या ऐसा ही चमत्कार या ऐसा ही नाम कोई उछाला नहीं जाता और किसी की चर्चा नहीं होती, उसके लिए एक्स्ट्रा ऑर्डिनरी काम भी करना पड़ता है। सुजल को यहाँ पे 7 रन बचाने हैं। क्या जिस तरह से सचिन रमेश तेंदुलकर ने 6 रन बचाए थे दक्षिण अफ्रीका के खिलाफ, उस तरह से यहाँ पे बचाएंगे? सवाल है निशान। आउटसाइड दी ऑफ स्टंप, टप्पा खाने के बाद गेंद बाहर की तरफ और कट होकर निकल गई और इसी वजह से अंपायर जी ने अपने हाथों को जमीन से समांतर फैलाकर इशारा कर दिया है वाइड का। वाइड के रूप में एक अतिरिक्त रन यहाँ पे मिलेगा और रनों की संख्या हो चुकी है 40 रन। अब 6 गेंदे और 6 रनों की जरूरत। यहाँ पे चाहिए विकेट, यहाँ पे चाहिए बिंदी गेंदे। यस, फुल टॉस गेंद थी, मगर जयेश लट बहुत ही चाणाक्ष है, बहुत ही होशियार, बहुत ही चतुर। देखिए यहाँ पे फंबल हुए अनुज राउत और जहां पे 1 रन मुश्किल से मिलने वाला था, बल्लेबाज ने थोड़ा सा वहां के खिलाड़ी के ऊपर प्रेशर बनाया, दूसरे रन के लिए दौड़ना चाहते थे और जैसे ही वहां के खिलाड़ी फंबल हुए, दोनों भी बल्लेबाजों ने दूसरा रन चुरा लिया। पलक झपकते ही आंखों आंखों में इशारा करते हुए दूसरा रन यहाँ पे मुकम्मल। इन 2 रनों के साथ रनों की संख्या में इजाफा, 42 रन स्कोर कार्ड पर लग चुके हैं। 5 गेंदे 4 रनों की जरूरत। अब यहाँ पे गेंदे आपके पास ज्यादा है और रन बनाने के लिए कम है, यानी बल्लेबाजी करने वाली टीम का पलड़ा पूरी तरीके से भारी। हाँ, बहुत ही अच्छी गेंद, मगर जैसे मैंने कहा ये बहुत ही होशियार, बहुत ही चतुर और चाणाक्ष खिलाड़ी है। फिर से एक बार दूसरा रन यहाँ पे हाथों हाथ चुरा लिया है। वेरी वेल डन। क्या कमाल की रनिंग बिटवीन द विकेट देखने को मिल रही है। हिरनों की तरह विकेट के ऊपर दौड़ लगाते हुए ये 2 बल्लेबाज, वैभव कांबळे और जयेश लट, क्या कहने। इसीलिए दोस्तों, क्रिकेट बहुत ही आसान सबको लगता है, मगर आसान क्रिकेट की दुनिया में कुछ नहीं होता। ऐसा लग रहा था कि 46 रन आसानी के साथ बनेंगे, मगर देखिए बल्लेबाजों के लिए यहाँ पे बड़ा शॉट लगाने की कोशिश नहीं कर रहे, होशियारी से काम लिया है, बुद्धि से काम लिया है। और इसीलिए दोस्तों मैं अक्सर कहता हूँ ये खेल बुद्धि का खेल है, ये सिर्फ ताकत का खेल नहीं है। ये लीजिए, जो ताकत का इस्तेमाल करने की कोशिश की है, गलती का खामियाजा भुगतना पड़ेगा। गेंद ने बल्ले का टॉपेज लिया, विकेट कीपर के हाथों में कैच और इसके साथ जयेश लौट जाएंगे मैदान से बाहर। रायगडाची शान, शेका पक्षाचा मान, तरुणाईचा सन्मान, PNP चषक। ये मैच आखिरी सांसें गिन रही है, अभी भी जान है इस मैच में, क्योंकि 3 गेंदे और जीतने के लिए 2 रनों की जरूरत। जयेश लट जिनकी आंखें जम चुकी थी, जयेश लट जो बहुत ही बढ़िया बल्लेबाजी, शांत होके, संयमी होके एक बर्फ की लादी अपने सर पर रखकर यहाँ पे बल्लेबाजी कर रहे थे, मगर आखिरकार उनका भी सब्र का बांध टूटा और बड़ा शॉट लगाने की कोशिश में, लालच में फंस गए और अपना कीमती विकेट यहाँ पे गवा बैठे। जयेश लट आउट होने के बाद नए बल्लेबाज आए हैं अक्षय कांबळे। वैभव कांबळे और अक्षय कांबळे, इन 2 बल्लेबाजों के ऊपर अब जिम्मेदारी है, मगर यहां से सुजल लड़के का आत्मविश्वास बढ़ चुका है। उनके चेहरे पे आत्मविश्वास की लकीर आप देख सकते हो, क्योंकि 1 विकेट उनके खाते में आ चुका है। वो जानते हैं कि यहां से और 1 विकेट में चटकाता हूं या 1-2 गेंदे बिंदी करता हूं तो मेरी जिंदगी का ये सबसे यादगार ओवर भी बन सकता है। यादगार ओवर क्या यहां पे बनेगा? क्या बल्लेबाजों को यहां पे चकमा देने में कामयाब रहेंगे? सुजल लड़के दौड़ पड़े। ओहो, दिया है चकमा बल्लेबाज को। क्या यहां पे ट्विस्ट देखने को मिलेगा? फिर से एक बार ये मैच क्या घूमेगा, क्योंकि अब 2 गेंदें बची है और जीतने के लिए 2 रनों की जरूरत।
मगर यहाँ पे 2 गेंदे और आपको बिंदी करनी है। ये 2 रन आपको सेव करने हैं। सुजय लड़के के ऊपर बहुत बड़ी जिम्मेदारी है और इसी उम्मीद के साथ, इसी आत्मविश्वास के साथ, इसी भरोसे के साथ उनके हाथों में गेंद सौंपी है अंतिम ओवर में, जब चाहिए थे 6 गेंदों में 7 रन और सिचुएशन अब आया है 2 गेंदों में 2 रन। सुजल ने मैच तो बनाया है, सुजल ने मैच में जान तो भर दी है, सुजल ने अपनी कलात्मक गेंदबाजी का नजराना तो पेश किया है और सुजल ये भी मैसेज दिया है सुजल ने कि मैं कर सकता हूं। जी हां, सुजल अगली गेंद फिर से एक बार क्या यहां पे चकमा दे सकते हैं। लॉफ किया है ओवर द कवर, मगर डीप कवर खाली। गेंद 1 बाउंस सीमा रेखा के बाहर, 4 रन। और इसी के साथ खेळांचा खेळ हा आला रंगाला, चौकारी षटकारांचा हा बोलबाला, चौकारी षटकारांचा हा बोलबाला, जरी गाव छोटा तरी घाव मोठा, खेळूया डाव नवा, ही रायगडाची शान, शेखा पक्षाचा मान, तरुणाईचा सन्मान, PNP चषक. अभिनंदन अभिनंदन अभिनंदन. रेवदंडा रॉयल्स मनपूर्वक अभिनंदन. रेवदंडा रॉयल्स या संघाने हा सामना जिंकलेला आहे आणि अर्थातच दुसऱ्या फेरीमध्ये प्रवेश केलेला आहे. परंतु या सामन्यामध्ये जिंकण्यामध्ये